आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. समर, तू एकदा बोल त्या बाईशी आणि मग ठरव. काय गरज आहे आता? तिचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे. आणि पोलिसांनी तिच्या वडिलांना सुद्धा आत टाकलंय. तिच्या वडिलांचा तर काहीच दोष नाही ना. पण तिच्या वडिलांविरुद्ध मी काहीच तक्रार नव्हती केली. पण तरी पोलीस उचलून घेऊन गेलेच ना त्यांना. काय होतं माहितीये का समर, झाडू मारताना समोर दिसेल ते सगळं केरात, असं काहीसं होतंय त्यांचं. आणि हे बघ, ती जी भांडकुदळ बाई होती तिच्याबरोबर जी मुलगी होती ना, तिचंही फारसं काही वय नाहीये, लहानच आहे ती. प्लीज बघ ना, काही झालं तर उगाच कशाला त्यांना त्रास. नाही, पण तिच्या वडिलांना आतमध्ये टाकण्याचं खरं तर काहीच कारण नाही. हॅलो कमिशनर साहेब, मी समर राजवाडे. सॉरी, परत एकदा तुम्हाला त्रास देतोय. त्या बाईबरोबरच्या ॲक्सिडेंटबद्दल मी तक्रार केली होती ना. हां, तर काय झालंय, त्या बाईच्या छोट्या मुलीला आणि तिच्या यजमानांनाही आत टाकलंय. हां, त्यांचा दोघांचा काहीच संबंध नव्हता, त्यांचा काहीच दोष नव्हता. तर त्यांना सोडता येईल का त्या दोघांनाही? सॉरी, मी खूप तुम्हाला फोन करून त्रास देतोय. नाही हो, काय सांगायचं आता, हे असे ना खोटे आरोप करणाऱ्या लोकांची संख्या आजकाल खूप वाढली आहे. लोकांकडनं पैसे उकळायचे असतात तो यांना. हां, पण आता ती बाई हा धडा नक्की लक्षात ठेवेल आणि कधीही कुठल्याही गाडीच्या समोर अशी येणार नाही. हां, किमान तिला ही गोष्ट आयुष्यभर लक्षात राहील अशी आशा करूया. हो, सोडा, सगळ्यांना सोडा. थँक्यू आणि परत एकदा सॉरी, तुम्हाला त्रास देतोय. येस, भेटूया. थँक्यू. थँक्यू सो मच. तुला काय झालं? काही नाही रे, ती बाई ना डोळ्यात पाणी आणून बोलत होती रे. आणि खरं सांगू का, मला खूप खूप जेन्युइन वाटली ती. पण बरं झालं तुम्हाला सांगितलंच नाही तर मला कळलंच नसतंय. बरं, तुला सॉरी म्हणायचंय. ती इथे आलीये खाली. प्लीज एकदा भेटशील का तिला? अजिबात नको दादा, काही गरज नाहीये. एक नंबरची थापाडी मुलगी आहे ती. एकतर तुला ज्या बाईमुळे उशीर झाला तिची ही मुलगी, आणि दुसरी गोष्ट, दादा ही तीच मुलगी आहे जिला आपली जमीन हडप करायची आहे. म्हणजे आपल्या आजोबांची जमीन? तीच. मला तर वाटतं हे सगळं त्या मुलीनं मुद्दाम केलंय. या मुलीनेच ते मोर्चा काय वगैरे ते सगळं काढलं होतं. सगळं खोटं आहे दादा ते. तू तिला भेटू नकोस, घोळात घेईल ती तुला. पण ही तीच मुलगी आहे? हो. कोइन्सिडेन्स म्हणून हा जरा जास्त नाहीये का? हिला आपली जमीन बळकवायची आहे, आता घरापर्यंत आली आहे. साम दाम दंडभेद चाललंय तिचं. मोर्चा झाला, आई वडिलांना अडकवून झाला, आता रडण्याचं नाटक करते. तिच्या आईने पैशासाठी अडवलं म्हणालास ना तू. आता ही मुलगी बघ, डोळ्यात पाणी आणून जमीन ताब्यात घेणार. नाही रे, ती खूप खरं बोलती असं वाटलं मला. आनंद दादा, अरे तुला नाही माहित. दादा मी सांगतो तुला, ही आपल्या ऑफिसमध्ये आली होती ना, त्या दिवशी हिचा ॲटिट्यूड कम्प्लीट उलटा होता. समर दादा, हा ट्रॅप आहे, तू प्लीज यात अडकू नकोस. आधी रडणार, मग म्हणणार घरच्यांना सोडव, आणि हे सगळं झालं की मीडियात जाऊन सांगणार समर राजवाडेनं मुद्दाम माझ्या फॅमिलीला त्रास दिला. हा पोचलेले लोक असतात दादा. हे तुझा अशा लोकांची कधी कॉन्टॅक्ट येत नाही म्हणून तुला नाही माहीत दादा. तुझा कधी आला? आज आला ना, ती खाली मुलगी उभी आहे तिच्याशी. दादा माझा ऐक, तू प्लीज तिला भेटू नकोस. काय भयंकर आहे सगळे. म्हणजे मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी आपल्या आई वडिलांचा वापर करायचा. काय भयानक आहे. दादा तू अजिबात काही ऐकू नको तिचं. नाही, शक्यच नाही. आणि आता तर नाहीच. तू एक काम कर, तू त्यांच्याकडनं पहिल्यांदा जमीन ताब्यात घे. माझा पूर्ण सपोर्ट आहे तुला. आजच्या आज जमीन खाली व्हायला पाहिजे. जा. अरे पण अशी पैशांसाठी हापापलेली मुलगी नाही वाटली मला ती. साध्या घरची, एकदम साधी, सिंपल, समजूतदार मुलगी वाटली मला ती. नाही, असेल ती हुशार, पण प्रचंड मॅनिप्युलेटिव्ह आहे. पैसे कमवायला आणि जमीन बळकवायला जर ती हे करत असेल ना सगळं, तर हे भयंकर आहे आनंद. मी तिला सोडणार नाही. तिला आयुष्यभर लक्षात राहील ना अशी शिक्षा तिला देईल.
तिला कळलं पाहिजे की तिने कोणाच्या शेपटावरती पाय दिलाय. तिला आणि तिच्या आईला. आनंद गार्डला फोन कर आणि तिला बाहेर काढायला सांग. दादा थांब, म्हणजे मीच सांगतो गार्डला काय सांगायचं ते, तू नको काळजी करू. बरं आहे कॅडी, मी जातो आता, बाय. ए म्हणजे काय तू तू घरी झालास? म्हणजे ॲडी जनरली लोक घरीच जातात ना. जनरली लोकांना जेव्हा प्रमोशन मिळतं ना तेव्हा ते त्यांच्या गर्लफ्रेंड बरोबर पार्टी करतात, सेलिब्रेट करतात. ऐक ना, आपण पण करूयात पार्टी, पण ही न्यूज ना मला आधी घरी द्यायची आहे. पण का? हाऊ बोरिंग. कोण करतं असं? एक मिनिट, तुझ्या प्रायोरिटीज लिस्ट मध्ये मी कुठेच येत नाही का? नाही नाही नाही, हे बघ, ऐक ना बेबी, आपण खूप मस्त पार्टी करूया, पण अधीरा यार, आमच्या फॅमिलीमध्ये ना प्रमोशन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुला माहिती आहे ना, आमच्यासारखा मिडल क्लास. प्लीज हा, ती टेप परत नको चालू करूस प्लीज. रो आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. मला तुझं सक्सेस तुझ्या बरोबर सेलिब्रेट करायचंय. ओके प्लीज. ओके माझी ट्रीट. ओके प्लीज ना रो, नको ना जाऊस घरी लवकर प्लीज. कम ऑन, इट्स योर प्रमोशन, इट्स योर सक्सेस. लेट्स डू समथिंग, लेट्स गो समवेअर, लेट्स सेलिब्रेट, लेट्स पार्टी. येस येस सत्य. आपण ज्या व्यक्तीला फोन केला आहात तो सध्या खूप इम्पॉर्टंट डिस्कशन मध्ये बिझी आहे. कृपया त्याला थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. थँक्यू. आदिरा, मी ताई बोलते रोहनची. ताई, सॉरी 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 ताई. मी ऍक्च्युली ते रोहनकडे देते. अगं नाही, ठीक आहे, इट्स ओके. त्या निमित्ताने आपलं बोलणं झालं दोघींचं. ताई, मला तुम्हाला भेटायचंय. अगं भेटूया ना, मी रोहनला सांगते उद्याच तुला घेऊन घरी आहे. ओके ठीक आहे, थँक्यू, थँक्यू सो मच. उद्या मी तुझ्या घरी येणार. काय? हॅलो ताई. काय रे, कधी येतोयस तू घरी? हो ताई, मी निघतोच आहे, पण अगं तुझ्या आवाजाला काय झालंय? असा काय येतोय तुझा आवाज? अरे मी थकले थोडी ना, म्हणून, बाकी काही नाही. ओके, बरं ऐक, मी येतोय, पण तू आराम कर, ठीक आहे? काहीही काम करायचं नाहीये. ये. आणि ताई, मी रोला ना डिनर साठी घेऊन चालली आहे. तो रात्री जेवायला नसेल तर चालेल ना? ओके. येस, थँक्यू. बाय ताई. ी